गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे आपला डे 5 आणि आपण आहोत मेघालयच्या शिलाँगमध्ये. बघा कसा पाऊस पडतोय आणि आज आपण चाललोय डाउकी विलेज. अगेन प्रूफ. मेघालया where clouds meet the mountain. मंडळी आता आपण टी कॉफी हॉल्टला पोहोचलोय आणि बघा किती धुकं आहे चारी साईडनी. चारों तरफ कोहरा ही कोहरा, बीच में हम. अरे बापरे, गाड्या येतात त्यांना दिसणार नाही धुक्यात. मी जाती घेऊन मला चारों तरफ से टी कॉफी हॉल्ट. सब काय टर्न आहे इथे. फुल फास्ट अँड फ्युरियस सारखं. सॉरी, ब्रेड ऑमलेट. आणि मंडळी आता आपण पोहोचलो आपल्या फर्स्ट साईट सीनसाठी लिव्हिंग रूट ब्रिज. तिकडे पोहोचून सगळ्या गाड्या आपल्या इकडे लागलेल्या आहेत. हा चल दादा, चलिये मंडळी या माझ्या पाठीमागे व्हिडिओमध्ये. हा मी करतो सगळ्यांचा व्हिडिओ. या या इकडनं एंट्री आहे. लिव्हिंग रूट ब्रिज साठी इकडनं आपली मंडळी येते. काही एंट्री आहे लिव्हिंग रूट ब्रिज साठी आणि खतरनाक व्ह्यू आणि स्लिपरी आहे. पाऊस पडलाय त्यामुळे बघू शकता तुम्ही. ग्रुप आता खूप पाठी आहे ना माझ्या. इकडे खाली झरणा आहे. आणि मंडळी सस्पेन्स नाही देत अजून, आता आपण पोचतोय लिव्हिंग रूट ब्रिज. वाव, पहिले मला डोळ्यांनी बघू दे, मग मी तुम्हाला दाखवतो. चला चला. शॉर्टकटने जातो मी, कारण आपल्याला खूप टाइम लागला असता. बघा हे ट्रीज आहेत. 1 2 3 छोटे छोटे, तिकडे 4 4 ट्रीजचा बनवू हा लिव्हिंग रूट ब्रिज बनवला गेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. फोटो काढू तुमचा. थांबा. आणि काय आता आपण चालतोय त्या ब्रिजवरून लिव्हिंग रूटवाल्या. बघा म्हणजे मला वाटतं माती आणि लाकडं टाकून मध्ये मध्ये आणि मग त्याची पोकळी भरली गेली आहे म्हणून त्याच्यावरून चालता येतं नाही का. मॅडम झाले फोटो काढायचे. काढा काढा काढा. आणि आपला केसरीचा अजून एक ग्रुप आपल्याला भेटताय. शेखर दादा बघा, तुम्हाला खालून दाखवतो मी एकदा ब्रिज. आता काय करायचं, कसा स्ट्रक्चर आहे त्याचा बघू शकता तुम्ही. इकडनं नदी बघा मंडळी. लिव्हिंग रूट ब्रिज खालून कसं दिसतंय आणि सगळे फोटोग्राफी करतायत.
आणि आता आपण आहोत लिव्हिंग रूट बीचच्या इथे. बघा काय खूबसूरत नजारा आहे. वाव. हाय गाईज, आता आपण पोचलोय एशियाज क्लीनेस्ट विलेज. आणि बघा कसे चिडवतायत. बोलो हाय गाईज. हाय गाइस. हाय देखो. हाय बैल्स बघा. आणि मंडळी आता आपण एंट्री केली आहे माऊली लॉंग विलेजमध्ये. एशियाज क्लीनेस्ट विलेज 2016ला या विलेजला एशियाज क्लीनेस्ट विलेज असा अवॉर्ड मिळालेला. जसं की मी तुम्हाला काल म्हणलो होतो. बघा हे काय आहे, वेस्ट कलेक्शन ट्रक. ओ वाव. इकडे चर्च आहे. इकडे बघा घरं लोकांची कशी. आधी इथे द्यायचं लंच. कुठे आधी इथे ह्या रेस्टॉरंटला जागाच नाही भाई. हा ना. याकडे भारी आहे चिकन खावा. ओके. हे काय आहे? हे पण घरच आहे. घर 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 घरच आहेत सगळी. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं स्कूल वगैरे. बॅलेन्सिंग रॉक शोधायचं आहे मला. नवीन कन्सेप्ट केलाय. नवीन कन्सेप्ट बॅलेन्सिंग रॉक सॉरी. काय इकडे काम चालू आहे. कोंबडा कोंबडा. हा लक्ष ठेवतोय तो की आमच्या गावात येऊन तुम्ही घाण तर नाही करत आहेत ना. एक तर क्लीनेस्ट विलेज आहे. हा बोला ना. हा दुसरा ग्रुप आहे आपला केसरीचा. हा ते अरुणाचलवाला तवांग वगैरे. नाही फक्त अरुणाचल नाहीये. फक्त अरुणाचल करायचं तर मग तुम्हाला फक्त अरुणाचल साठी यावं लागेल. आहे का तशी मला तशी नाही रे. आणि काय सांगू आता, माझं ऐकलं पाहिजे ना. तुला ते त्याचा कंटाळा आलाय का? तुला कंटाळा आलाय? असं ऐकायचं बघा कट फ्रुट्स विकतायत इकडे. हा ते दोन लैला मजनू झोपलेत तिकडे. चला अजून जाऊयात थोडं गावात आतमध्ये. हा एक गावकरी येतोय समोरून. अरे छोटू बच्चा. हे हाय हाय. बाबू हाय से हाय हाय. थँक्यू. तितली उड़ के भाग गई. रिलेटेबल.
बघा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही कसं गवताचं घर बनवलंय आणि अजून काम चालू आहे इकडे ट्री हाऊस बनवायची. हा बघा आता आपला लंच झालेला आहे. आपण इकडेच लंच केला या ग्रीनेस्ट विलेजला आणि आता आपण इकडे चालले. जसं मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं क्रिस्टल क्लिअर वॉटर तिकडेच जाणार आहेत आपण आता. चला ही गाडी आपली नाही हीच आहे ना. चलो ही सगळी दिसत आहेत ना लांब लांब झाडं ही सुपारीची झाडं आहेत. हे सरळ गेलेत नाही का लाईन असे नारळासारखे वाटतात. सुपारी हा हा सुपारी मतलब ये साइड इंडिया वो साइड बांग्लादेश. बांग्लादेशी है, घूम रहा है। ये बांग्लादेशी हाँ। इसको इधर कैसे एंट्री दिया. काम करने आता है। काम करने आता है. देख सकते हैं क्या ऊपर नहीं दिखेगा? अंदर तो नहीं दिखेगा। नहीं नहीं अंदर नहीं जाना. कहीं से दिखा रहा। बांग्लादेशचा बॉर्डर. ये तो इंडिया की फेंसिंग है। हाँ? उस तरफ बांग्लादेश है। अभी इधर से अच्छा दिखेगा. देखो एक रुका है कोई. ये सब बांग्लादेश है। बांग्लादेश है वो साइड में. ये बॉर्डर है। बॉर्डर तो इधर की जो खेती हुई थी वो बांग्लादेश के लोगों की है वो. अच्छा। काय नाही नाही हे ते रस्त्याला वॉटरफॉल आहेत खूप सारे. इथं मेघालयमध्ये एवढे वॉटरफॉल आहेत ना खूप वॉटरफॉल आहेत. बंद करो ऐसा नॅरो रोड से. तर मंडळी आता आपण पोहोचलोय नॉर्थ ईस्टच्या लास्ट विलेज म्हणजे की डावकी. आणि डावकी रिव्हर मध्ये आपल्याला बोटिंग करायची आहे. आपण इकडे बोटिंग करूयात. दाखवतो तुम्हाला कशी आहे रिव्हर. बघा उमगॉट रिव्हर. चला चला मंडळी. आणि आता मी तुम्हाला रिव्हरचा व्ह्यू दाखवतो. इकडे तिकीट काउंटर आहे. यस यस जाऊ ना घेऊन. आजी नाही माझाच आहे तो. माझाच मित्र आहे निळ्या टोपीवाला. ते बघा समोर. बरं इथे बोटिंग करायची आहे. पण मंडळी आपल्यासोबत स्कॅम झाला. क्रिस्टल क्लिअर जसं सांगितलं होतं तसं मिळालं नाही. इधर अंदर व्हिडिओ नाही बनवू सकते. सॉरी. मग जायची इच्छा नाही तुमची गरज नाही तिथं जायची. माहिती आहे बॉर्डर तिकडे जायचं. तिसरी वेगळी तर मंडळी आपली बोटिंग स्टार्ट झाली आहे आणि आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला आहे. क्रिस्टल क्लिअर जसं मी म्हणलं होतं सकाळी, पण पावसामुळे पूर्ण
कॉफी फ्लेवर. क्रिस्टल क्लिअर तर काय राहिलं नाही, सगळं चिखल, मातीचा कलर आलाय. पण ठीक आहे, बोटिंग एन्जॉय करूयात. आणि ते समोर जे दिसतंय तुम्हाला त्या साईडला, तिकडे बांगलादेश आहे. आणि बघा तिथे त्या बोटी लागल्यात, तुम्हाला एक मी झूम करून दाखवतो. त्यांचा फ्लॅग, त्या ज्या बोटी आहेत तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून इकडे लांब येऊन काढते मी. इथून पुढे फ्लॅग ठेवून देते. इथून पुढे बॉर्डर आहे, बांगलादेश आहे. आणि त्यांचे बोटिंगवाले करायला जरी आले तरी त्यांनी तिकडेच बोटिंग करायची, इकडे नाही यायचं. आणि हे इंडियाचे बोटिंग या साईडला. आणि आपला ग्रुप चाललाय बोटिंगला. बघू शकता तुम्ही, पाण्यासोबत खूप काही वाहून आलंय, कचरा सगळा. होईल आता तो, जेव्हा हा पाणी वाहून तिकडे जाईल तेव्हा क्लिअर होईल तो पुन्हा एकदा. शे यार, 2-3 दिवसाचा पाऊस थांबल्यावर. हां सेंटर मी बसायला लागतं. असे 3 जण बसतात इकडे एका बोटमध्ये, आणि मागे नाविक. आता आपल्या बोटमध्ये मी तिसरा आहे. ब्लॉग व्लॉग. काय? हा. हो रेकॉर्डिंग चालू आहे. पण आपल्यासोबत स्कॅम झाला ना, क्रिस्टल क्लिअर. मंडळी माझ्या पाठीमागे बघू शकता ब्रिज, डावकी ब्रिज. याच ब्रिजवरून मगाशी आलो आपण, पण या ब्रिजवरून येताना व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, परत तिथपर्यंत अलाउड नाही आहे. पण बोटमध्ये आपल्या भावाने आपल्याला परमिशन दिली की काढ तुम्ही आहे. आणि म्हणून मी मोबाईल काढून शूट करतोय. वाव यार, हे पाणी जेव्हा क्लिअर असेल तेव्हा काय दिसत असेल हे. फक्त इमॅजिन करू आपण. व्हॉट अ व्ह्यू यार. हो, मला बांगलादेशीच वाटतं जरा, काय भरोसा नाही. ते बांगलादेशी लोक आहेत त्या बाजूला. ते बांगलादेशी लोक आहेत, त्यांना इकडे एंट्री नाही. आणि मंडळी आपली साईट सीन कंप्लीट झालेली आहे तिथेच. अशा प्रकारे मंडळी आपले साईट सीन झालेले आहेत आजचे. आता आपण एक लास्ट साईट सीन, इफ जर अलाव केलं तर जाऊयात बॉर्डर जवळ, अजून जवळ जाणार आहेत आपण बॉर्डरच्या. आणि मग तिथून थोडं मला बांगलादेश दाखवेन मी. ओके, तिकडे मोबाईल अलाउड आहे. सो ते झाल्यानंतर आपले साईट सीन संपले. थँक्यू. ओके मंडळी, आता आपण पोचलो इंडिया बांगलादेश बॉर्डर. इकडनं ट्रक जातात हे बघा, असं सगळं चेकिंग होऊन वेलकम टू बांगलादेश लिहिले बघा समोर, दिसत असेल तर. एक मिनिट फक्त. हे बघा, या ट्रक चालल्या बांगलादेशमध्ये. आलो, येताना रिटर्नमध्ये काढतो. बघा इकडे आपल्या इंडियाचा फ्लॅग लावलाय, त्यांचा बांगलादेशचा फ्लॅग हा बघा इथे. ओके, आपण आता बांगलादेशच्या बॉर्डरवर आहोत. बघा ट्रकचं कसं पूर्ण चेकिंग होते आणि मग इकडनं ट्रक सोडतात. आणि आपल्या आजच्या दिवसाचे साईट सीन जे आहे ते इथेच संपत आहेत. बाय. बांगलादेशी बॉर्डर आपल्याला ब्लॉगर भेटलेला आहे. भाई आप भी ब्लॉग बनाते हो? हिंदी समझता है? थोड़ा आप भी ब्लॉग बनाते हो? मैं भी ब्लॉग बनाता हूँ यूट्यूब पे. ओके, आपका चैनल का नाम क्या है? मेरा चैनल का नाम है एक्सप्लोर विद दानिश. एक्सप्लोर विद दानिश. हाँ.
आपका नाम? मेरा नाम शांत ओके, तो क्या चल रहा है उधर बांग्लादेश में अभी? सब ठीक है ना? ओके चलो, मैं देता हूँ आपको चैनल का नाम देता हूँ, दानी एक्सप्लोर विथ दानिश, रुको मैं डाल के देता हूँ आपको. ओके, गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे आपल्या टूरचा डे 6 आणि आपण स्टील आहोत शिलाँगमध्ये. एकाच हॉटेलला आपला 3 नाईटचा स्टे होता. आता आपण जातोय टुवर्ड्स शिलाँग टू गुवाहाटी, रिटर्न बॅक टू गुवाहाटी. गुवाहाटीचं आपलं एक साईट सीन बाकी आहे आणि आज आहे आपला डिनर क्रूज ब्रह्मपुत्रा रिव्हरवर. सो आपण ते एन्जॉय करणार नाईटला, इव्हनिंगला आणि त्यानंतर आपण आजचा स्टे आपला तिकडे गुवाहाटीलाच असेल आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आपण विजिट करणार आहोत एक टेम्पल, जे की खूप महत्त्वाचं शक्तिपीठ असं मानलं जातं. म्हणजेच सांगतो उद्या.